नमस्कार मंडळी आता सकाळी वाजलेत 5. आपल्या 4 वाजता दर्शनात जायचं होतं, आपण थोडं लेट झालो चला तर अजून बाहेर काढू का, आता निघाय आपण डायरेक्ट भेटते कलेश्वर मंदिरात. तर मंडळी सगळ्यात पहिले तर इलाय गावडोबा मंदिरामध्ये. तर गावडोबा मंदिरामध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊया, त्याच्यानंतर मग आपण पुढे जातलो. चला. परशुरामाच्या पदस्पर्शान पावन झालेल्या या पवित्र कोकण भूमीत अनेक प्रकारचे सण, रूढी, परंपरा असत. त्यातीलच एक सण म्हणजे महाशिवरात्री. कोकणात प्रामुख्यान खूप ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातात. त्यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची श्री देव कलेश्वराची महाशिवरात्र. कलाकारांनी भरलेलो 32 वाड्यांचो एक गाव, त्याच गावाच्या प्रजेचो राजा, कलेचो ईश्वर कलेश्वर अशी त्याची ओळख. नेरूर गावची महाशिवरात्र ही 5 दिवसांची असतात. त्यात रोज नित्य नियमाने पूजा, अभिषेक, महाप्रसाद, संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा आणि नेरूर गावची ओळख म्हणजे आमचो दशावतार हे कार्यक्रम असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पूजा आणि अभिषेक झाल्यावर सकाळी 5 वाजल्यापासून दर्शन चालू होतात. चौथ्या दिवशी रात्री पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर भाविक दर्शनाच्या रांगेत उभे असतात. संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर श्रीदेव कलेश्वरासाठी दशावतारी गणेश दर्शन होतात. त्यानंतर देव रथयात्रेसाठी निघतात. देव रथामध्ये विराजमान झाल्यावर रथ प्रस्थान करता आणि मंदिर परिसरात असलेल्या गावडोबा मंदिराजवळ थांबतात. तर मग दशावताराचा पुढील भाग दाखवला जातात. दशावतार पूर्ण झाल्यावर रथ एक पूर्ण फेरी करून जाग्यावर आणलो जाता आणि नंतर देव रथावरनं उतरान पुन्हा मंदिरात जाता आणि महाशिवरात्रीची समाप्ती होता. मंदिर परिसरात तुमका श्रीदेव गावडोबा मंदिर, श्रीदेव वेतोबा मंदिर, श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर, श्रीदेव पूर्व समाधी मंदिर, श्रीदेवी सातेरी अशा अनेक देवदेवतांचा दर्शन करूक मिळतात. चला मग मंडळी, आमच्या नेरूर गावची महाशिवरात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचो एक माझा छोटोसो प्रयत्न. सकाळी आपला दर्शन वगैरे सगळा व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर मग आपण घराकडे येलो. आता रात्र झाली आता परत चाललो कलेश्वर मंदिरामध्ये. आता परत जशी कालच्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवलंय तशी तर पालखी प्रदक्षिणा असतली. पालखी प्रदक्षिणा झाली का त्यानंतर आपला कलेश्वराचा खास आकर्षण म्हणजे रथोत्सव असतो. तो रथोत्सव पण तुमका दाखवतोय. चला तर मग मंडळी, आता आपण भेटाया कलेश्वर मंदिरामध्ये.
प्रकाशली सारी म्हणे छंद घुमे आनंदाचा आज हृदयाच्या तालावर नाचे गणेशू हृदयाच्या तालावर नाचे गणेशू दिनागती पैंजणे हृदयाच्या तालावर नाचे गणेशू दिनागती पैंजणे उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे छंद घुमे आनंदाचा आज हृदयाच्या तालावर नाचे गणेशू नागती पैंजणे हृदयाच्या तालावर नाचे गणेशू नागती पैंजणे सात स्वरांनी केली प्रार्थना सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना गणराया तुम्ही यावे नर्तना यावे नर्तना गणराया तुम्ही यावे नर्तना तब चरणांचे दर्शन आता तब चरणांचे दर्शन आता स्वामी कृपा कधी करणार 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 स्वामी कृपा कधी करणार
गातो त्याच पडसाद आम्ही गातो त्याच पडसाद साईचा झाला प्रसाद आम्ही गातो त्याच पडसाद